ऍडमिशन प्रक्रिया एमबीबीएस साठी वेगळा रूल, बीएमएस साठी वेगळा रूल, तर ते बघूया. सुरुवातीला तर ज्यावेळेस तुम्ही नीट एक्झाम देणार आहात 2024 ची, तर तुम्हाला हे रूल माहिती असणं गरजेचे आहेत. इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर ऍडमिशन, तर यासाठी एनटीएनं आपलं इन्फॉर्मेशन बुलेटिन जे आहे तर त्यामध्ये काही मुद्दे त्या ठिकाणी स्पष्ट केलेले आहेत, तर ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करतोय. ज्यावेळेस आपण एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस यांच्या ऍडमिशनचा विचार करतो तर त्यावेळेस ऍडमिशनसाठी काही क्रायटेरिया असतो. जसं की समजा 12th पीसीबी फर्स्ट नंबरचा क्रायटेरिया. तर 12th पीसीबी मध्ये तुम्हाला जर तुम्ही एमबीबीएस, बीडीएस ला ऍडमिशन करत असाल, तुम्ही जर जनरल मध्ये असाल किंवा ईडब्ल्यूएस मध्ये असाल, तर तुमचा 12th पीसीबी हे 50% तुम्ही पास झालेले असायला पाहिजे. थोडक्यात जर तुमचे विषय 300 मार्काचे असतील तर तुम्हाला मिनिमम 150 मार्क्स लागतील. एमबीबीएस, बीडीएस साठी तुम्ही जर जनरल आणि ईडब्ल्यूएस मध्ये येत असाल तर. हाच नियम बीएमएस, बीएचएमएस साठी सुद्धा आहे. तुम्ही जर जनरल मध्ये असाल तर तुमचा 50% पीसीबी 12वी जे तुम्ही पास केलेलं आहे तर ते भरायला पाहिजे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायो. आता तुम्ही जर रिझर्व कॅटेगरी मध्ये असाल आणि तुम्हाला एमबीबीएस, बीडीएस ची ऍडमिशन करायची, तर तुमचं 12वी फिजिक्स, केमिस्ट्री, बायो हे 40% भरायला पाहिजे. म्हणजे 300 पैकी तुम्हाला 120 मार्क्स तरी असायला पाहिजे. आणि हेच बीएमएस, बीएचएमएस साठी सुद्धा सेमच आहे. जर तुम्हाला ऍडमिशन करायची असेल तर 12वीचं तुमचं कॅटेगरीचं जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी पीसीबी हा 120 मार्क्स यायला पाहिजे. तर हे पहिला जे टाईप आहे रूलचं, तर हे दोघांसाठी सेमच आहे. पीसीबी साठी वेगळा असा काही क्रायटेरिया नाही. आता पुढचा जो रूल आहे तो ऍडमिशनचा, तर तो आहे नीटचा क्वालिफाईंग क्रायटेरिया. नीट क्वालिफाईंग क्रायटेरिया जो आहे तर तो दरवर्षी चेंज होत असतो. जसं की मागच्या वर्षी सुरुवातीला जो नीटचा क्वालिफाईंग क्रायटेरिया होता तर तो नीट मध्ये किमान 137 मार्क्स यायला पाहिजे होते जर तुम्ही ओपन मध्ये असाल तर एमबीबीएस, बीडीएस साठी सुद्धा हेच होतं आणि बीएमएस, बीएचएमएस साठी सुद्धा नीटचा क्वालिफाईंग क्रायटेरिया सेमच होता. क्वालिफाईंग क्रायटेरिया मीन्स नीट मध्ये जे तुमचे मार्क्स येतात तर ते दरवर्षी चेंज होतात क्वालिफाईंग क्रायटेरियामध्ये. यावर्षी सुद्धा त्यामध्ये काही बदल होऊ शकतो. पुढचं आणि अति महत्वाचं की ज्यामध्ये बीएमएस ऍडमिशन आणि एमबीबीएस ऍडमिशन हे वेगवेगळ्या रूलमध्ये डिवाइड होतं, तर हे खूप महत्वाचं. जर समजा तुम्हाला एमबीबीएस, बीडीएस ऍडमिशन करायचे असेल तर तुमचं वय जे आहे तर ते ऍडमिशनच्या वेळी 17 वर्ष कंप्लीट असायला पाहिजे. किंवा तुम्ही जर समजा 31/12/2007 किंवा त्या अगोदर तुमचा जन्म झालेला असेल तर तुम्ही एमबीबीएस, बीडीएसच्या ऍडमिशनसाठी क्वालिफाय आहात. म्हणजे तुमचं नीटचं क्वालिफिकेशन आहे, तुमचा पीसीबी क्वालिफाय आहात आणि तुमचं एज लिमिट सुद्धा बसतंय व्यवस्थित. आता एमबीबीएस, बीडीएस साठी वयाची वरची मर्यादा नेमकी किती, म्हणजे वयाच्या कुठपर्यंत आपण एमबीबीएस, बीडीएस ची ऍडमिशन करू शकतो. तर इन्फॉर्मेशन बुलेटिन पेज नंबर 61 यानुसार जी वयाची लिमिट आहे, अपर एज लिमिट फॉर एमबीबीएस, बीडीएस, तर यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे पेज नंबर 61 वर. बीएमएस साठी आहे पण एमबीबीएस साठी कोणताही असा रूल नाही. एमबीबीएस, बीडीएस साठी अपर एज लिमिट जी आहे तर ती नो लिमिट. तुम्ही तुमच्या वयाच्या कुठपर्यंत ऍडमिशन करू शकता असं काही मेन्शन केलेलं नाही. पण बीएमएस, बीएचएमएस साठी अपर एज लिमिट आहे. तर या ठिकाणी हा रूल थोडा चेंज झालाय. अपर एज लिमिट बीएमएस, बीएचएमएस साठी 25 इयर्स, म्हणजे तुम्ही 25 वर्षापर्यंतच तुमची ऍडमिशन करू शकता. तुमचं जर 25 वर्ष कंप्लीट झालेलं असेल, तुम्ही 26-27 वर्षाचे असाल, तर नीटमध्ये जरी तुम्ही क्वालिफाय झाले, तुमचा स्कोअर जरी चांगला आला तरी सुद्धा तुम्ही बीएमएस ची ऍडमिशन करू शकणार नाही. कारण एज लिमिट आहे बीएमएस, बीएचएमएस साठी, पण ती एमबीबीएस, बीडीएस साठी नाही. तर हेच होतं महत्वाचं. आता जर तुम्ही नीट यूजी काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये असाल तरच सबस्क्राईब करा, अन्यथा सबस्क्राईब करू नका. कारण या चॅनलवर फक्त नीट काउन्सिलिंगचे अपडेट्स दिले जातात, बाकी दुसरं काहीच नसतं. तर त्यामुळं फक्त जर विद्यार्थी ऍडमिशन प्रक्रियेमध्ये असेल तरच सबस्क्राईब करा, अन्यथा सबस्क्राईब करू नका. आज आपण या ठिकाणी थांबतोय. बाय.